सणावारासाठीची खास तांदळाची खीर तुम्ही बऱ्याच प्रकारे किंवा बऱ्याच पद्धतीने बनवत असाल, म्हणजे कुकरमध्ये किंवा भात शिजवून किंवा तांदूळ भिजत घालून, पण तसं काही न करता अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात तुम्ही ही खीर बनवू शकता आणि तीही अगदी मलाईदार क्रीमी टेक्स्चरची। काही मिल्क पावडरचा किंवा कुठल्याही पदार्थाचा वापर न करता ही खीर कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे 1/3 कप इंद्रायणी तांदूळ। तर तुम्ही इंद्रायणी किंवा कालीमुछ किंवा आंबेमोहरही तांदूळ वापरू शकता, कारण याला छान वास असतो आणि खिरीची चव यामुळे छान लागते। फक्त बासमती तांदूळाचा वापर न करता तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल। आणि हा 1/3 कप तुम्ही वाटीने जर मोजला तर अर्धी वाटी एवढा तांदूळ आहे। वाटीच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला तांदळाचं प्रमाण सांगितलं। आणि आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण याला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवूनच घ्यायचे। आणि त्यानंतर आपण थोडे निथळून लगेच मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर इथे 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चाळणीवर निथळून घेतले आहेत आणि लगेचच आपण याला फिरवून घेणार आहोत। तर इथे आपल्याला भिजत टाकायचे नाही आहेत, धुतल्यानंतर लगेच आपण निथळून याची थोडी जाडसरच पावडर तयार करून घेणार आहोत। तर खूप बारीक न वाटता तुम्ही बघत असाल थोडे जाडसरच तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे। तर यामुळे खिरीला छान टेक्स्चर येईल आणि खूप भाताचे दाणेही खिरीमध्ये लागत नाही। तर असं वाटूनच आपल्याला घ्यायचे आहेत। तर तांदूळ वाटून झाल्यानंतर इथे गॅसवर आपण दूधही तापवायला ठेवणार आहोत, म्हणजे दूध तापेपर्यंत आपली पुढची तयारी होईल। शक्यतो दूध आपल्याला तापवूनच घ्यायचं आहे किंवा तापलेलंच घ्यायचं आहे। तर आता इथे गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आणि तूप वितळल्यानंतर आपण ड्रायफ्रूट थोडे फ्राय करून घेणार आहोत। तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालतील। तर इथे मी पिस्ता, काजू, बदाम आणि चारोळी घेतली आहे, तर बारीक काप करून घेतले आहेत। तर आपण ते सुरुवातीला थोडे फ्राय करून घेणार आहोत। ड्रायफ्रूट थोडेसे तुपामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे छान क्रिस्पी होतात आणि खिरीमध्ये सुद्धा खायला छान खमंग लागतात। तर फार वेळ लागत नाहीत, 2-3 मिनिटातच हे छान फ्राय होऊन जातात। खूप लाल न करता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण वाटून ठेवलेले तांदूळ घालायचे। तांदूळसुद्धा आपल्याला 2-3 मिनिट हे परतून घ्यायचे आहे। असे हे तांदूळ तुपामध्ये परतून घेतल्यामुळे खिरीची चवही वाढते आणि खिरीला रंगही छान येतो। त्याचबरोबर जो तांदूळाचा उग्रपणा असतो तोही निघून जातो। तर 2-3 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आता एक छोटी वाटी मी सुकं खोबरं किसून घेतलं आहे, तर तेही आपण यामध्ये घालू। इथे खोबरं घालणं ऑप्शनल आहे, पण खीर खाताना जे खोबऱ्याची चव लागते ती अप्रतिम लागते। तर तुम्ही एकदा नक्की घालून बघा। आणि 1-2 मिनिट हे परतून झाल्यानंतर आता आपलं दूधही तापलं आहे, तर तेही यामध्ये घालून घ्यायचं। तर हे सर्व 1 लिटर दूध मी साईसोबतच यामध्ये घातलं आहे, म्हणजे याला टेक्स्चरही छान येईल। तर सर्व दूध घालून झाल्यानंतर छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि शक्यतो खीर बनवण्यासाठी आपल्याला जाड बुडाचं भांडं किंवा जाड बुडाचीच कढई वापरायची, म्हणजे हे खाली लागणार नाही। आता इथे हे उकळायच्या आतच मी यामध्ये थोडं केसर घालून घेतलं आहे, म्हणजे जशी जशी खीर उकळेल तसं खिरीला रंगही छान येईल। आणि आता लो फ्लेमवर आपल्याला 7 ते 8 मिनिट सारखं ढवळून ही खीर शिजवून घ्यायची आहे। सुरुवातीला हे पातळ वाटेल, पण जशी जशी खीर आपली शिजेल तसं तसं हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल आणि यातला तांदूळही छान शिजून तयार होईल। तर तुम्ही बघत असाल मी हे जवळपास 7 ते 8 मिनिट शिजवून घेतलं आहे। तर आता इथे आपण चेक करून घेऊ तांदूळ शिजले आहे की नाही। तर असं बोटाने थोडासा तांदळाचा दाणा घेऊन आपण चेक करून बघायचं। छान मऊसूत शिजल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर तांदूळही आपला छान शिजला आहे। आता ज्या कपाने आपण तांदूळ घेतले होते त्याच कपाने 1/3 कप मी साखर घातली आहे। तर तुम्ही जर वाटीने अर्धी वाटी घेतली तर अर्धी वाटी साखर घाला, म्हणजे या प्रमाणात ही खीर छान मीडियम गोड अशी तयार होईल। तर शक्यतो साखर तांदूळ शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये घालायची आहे। आणि आता आपण सुरुवातीला फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घालून घेऊ। तर 1-2 मिनिट एकजीव करून झाल्यानंतर आता शेवटी आपल्याला विलायची पावडरसुद्धा यामध्ये घालून घ्यायची। शक्यतो विलायची पावडर शेवटीच घालायची, म्हणजे त्याचा वासही शेवटपर्यंत टिकून राहतो।
आणि 2-3 मिनिट छान एकजीव करून झाल्यानंतर तुम्ही बघत असाल आपली ही खीर छान एकदम मलाईदार अशी तयार झाली आहे. कुठलीही पावडर न वापरता किंवा कुठलीही ड्रायफ्रूटची पेस्ट न करता आपण ही खीर बनवली आहे. तर साखर घालून झाल्यानंतर 4-5 मिनिट मी लो फ्लेमवर ही खीर उकळवून घेतली आहे आणि तुम्ही बघत असाल एकदम क्रीमी टेक्स्चरची मलाईदार खीर अगदी झटपट तयार झाली आहे. तर तांदूळ न भिजवता आणि कुकरचा वापर न करता किंवा भात न शिजवता अगदी झटपट ही खीर तयार होते. कुकरमध्ये ही लवकर तयार होते, पण खीर उतू जाण्याची किंवा कुकरमधून बाहेर येण्याची भीती असते. तर एकदम झटपट पद्धतीने खूप कमी वेळेत ही खीर आज आपण बनवली आहे. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.